वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबो, आपल्या पूर्वजांना जे धन दौलत कमवलेली असते, प्रॉपर्टी कमवलेली असते, त्या प्रॉपर्टीचा आपल्याला तेवढं किंमत वाटत नाही। आपण सहज लिहिल्या, बरेच लोक पूर्वजांनी कमवलेली प्रॉपर्टी विकून टाकतात, त्याच्यावर मौज मजा मारतात, बाकी काही करत नाही, तिचा फायदा घेत नाही। तशीच गीता ही श्रीकृष्ण आपले अर्जुन जे होते, पूर्वज होते आपले अर्जुन, आणि त्या पूर्वजानं म्हणजे अर्जुनानं परमेश्वराला प्रसन्न करून वागण्यातून, त्याच्या वर्तणुकीतून जे प्रसन्न करून प्राप्त करून घेतलेलं धन म्हणजे गीता ज्ञान आहे। आणि त्या गीता ज्ञानाचा आपल्याला महत्त्व नाही, पण अतिशय महत्त्वाचं गीता ज्ञान आहे माय बाप। ती आपल्या साधीला पडलेली एक भवानी तलवार आहे, परंतु त्या तलवारीचा आपल्याला उपयोग घेता येत नाही आणि त्याची किंमत बी आपल्याला वाटत नाही, कारण ती आपण कमविलेली नाही। आपण कमविलेल्या गोष्टीचा आपल्याला त्याचा किंमत वाटत असते, पण ही पूर्वजानं कमविलेली आहे। अर्जुनानं 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण महाराजाला प्रसन्न करून घेतलं आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान दिलं, आणि ते ज्ञान म्हणजे गीता ज्ञान आहे। हे ज्ञानामध्ये आता प्रत्येक अध्यायामध्ये म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी पडून आहेत, परंतु त्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही। आपण त्या गोष्टी आहेत, आपल्या घरातच काही गोष्टी असतात पडून, पण त्या आपल्याला त्याची किंमत नसते आणि त्या एखाद सांधीला पडलेल्या असतात। तशीच गीता एक आहे, त्या गीतामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये अमृत भरलेले आहे। आता बघा, 5वा अध्याय मी तुम्हाला सांगतो। 5व्या अध्यायामध्ये एकाच अध्यायामध्ये 3 गोष्टी श्रीकृष्ण महाराजाचं, 3 गोष्टीचं उत्तर समाधान, 3 गोष्टीचा उपाय आपल्याला सांगितला आहे। सुख कसं मिळेल याचा उपाय सांगितला, आपल्याला शांती कशी मिळेल याचा उपाय सांगितला, आणि आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल याचा उपाय श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे 5व्या अध्यायामध्ये सांगितला। 5वा अध्याय हा ज्ञान कर्म संन्यास योग आहे। तर त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना की जो माणूस शक्नोती है वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवमेग सोयुक्त सुखीना। जो माणूस हे शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवडतो, तो माणूस सुखी होतो। जो कामाचा शक्नोती है वे सोडून प्राक शरीर म्हणजे शरीर सोडण्यापूर्वीच विमोक्षणात काम क्रोधोद्भवमेग सोयुक्त सुखीना, तो माणूस सुखी होतो। म्हणून श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सल्ला दिला की अर्जुना, कामाचा क्रोधाचा आवेगावर अर्जुनाने विचारलं की देवा मग हे माणूस पाप का करतो? तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, काम येस क्रोध येस रजोगुण समुद्भवा, हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो माणसाला पाप करायला लावतो। विद्येने मी आपल्या बुद्धीला, आपल्या ज्ञानाला तो झाकून टाकतो आणि आपण पाप करतो। आता तुम्ही रावणाचं उदाहरण घ्या, तो कामाच्या आरी गेलेला रावण आणि त्यानं पाप केलं, आणि तसं पाप आपल्याला हे शरीर सोडण्याच्या अगोदर, शरीर आहे तोपर्यंत देखील आपल्याकडून तसं पाप घडू नये। सहस्रार्जुनानं क्रोध आला सहस्रार्जुनाला, आणि त्यानं त्या परशुरामचे वडील जमदग्नीला ती कामधेनू गाय मागितली। ते कामधेनू म्हणले, बाबा ही आमची नाही, ही स्वर्गातली गाय आहे, ही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत। पण तरी त्याला क्रोध आला देत नाही म्हणून, आणि त्यानं मग जे निषेध सांगितला होता श्री दत्तात्रय महाराजांनी, त्याला सांगितलं होतं की बाईला ब्राह्मणाला आणि गाईला ॲट ए टाईम मारू नको, एकाच वेळेस मारू नको। आणि त्या क्रोधाच्या भरात त्यानं जमदग्नीला मारलं, रेणुकाला मारलं, आणि ती गाय होती त्या गायीला बी मारलं, म्हणजे तिने बी हत्या केल्या। मग परशुराम आला आणि परशुरामानं त्या सहस्रार्जुनाचे 1000 हात
खलास करून टाकली, तोडून टाकली. हो, हे कशामुळे झालं? फक्त एका थोड्या क्रोधामुळं. रावणाचं नुकसान कशामुळे झालं? फक्त एका कामामुळं. तर मग हे कामाचा क्रोधाचा आवेग आपण आवरला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. संयम नाही का आपल्याजवळ? आहे. मग संयम आपण पाळला पाहिजे आणि संयम पाळून कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे. शक्नोती हे सोडून प्राग शरीर मोक्षाला, हे शरीर सोडण्याच्या अगोदर आपण कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे, तरच तो माणूस सुखी होऊ शकतो, नाहीतर सुखी होत नाही. तर त्या संयुक्त सुखी नरामध्ये तर तो माणूस युक्त आहे आणि तोच माणूस सुखी होऊ शकतो. मग हो, तुम्हाला विनंती आहे की सुख पाहिजे का? तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ह्या कामाचा क्रोधाचा आवेग आवरला. दुसरं काय म्हणले ते म्हणले अर्जुना, येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायण. जो माणूस ज्या माणसाच्या मन बुद्धी ताब्यात आहे, येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायण, आणि जो माणूस मुनी मोक्षपरायण आहे आणि विगतेच्या भय क्रोधो, ज्याचं भय गेलं, क्रोध गेला, विगतेच्या म्हणजे गेला, विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्त येवसा, आणि तो सदा मुक्त आहे. माय बाबा, आपण जीवनामध्ये आपल्याला मोक्ष पाहिजे, जीवनामध्ये आपल्याला मुक्ती पाहिजे, आपल्याला स्वतंत्रता पाहिजे. अहो, आपण 1947 पूर्वी पारतंत्र्यात होतो, तर किती हाल अपेष्टा आपल्या पूर्वजाला, आपल्या लोकांना सहन करावं लागल्या त्या स्वातंत्र्य पारतंत्र्यात राहून. मग आपण आपले लोक, हजारो लोक मेले त्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी हजारो लोक मेले, हजारो लोकांना आपलं बलिदान दिलं, आणि हजारो तेव्हा कुठं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं? आणि स्वातंत्र्य फुकट आहे का? मग तर फक्त श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की स्वातंत्र्य तुम्हाला कसं मिळेल? तर ते म्हणले फक्त 2 गोष्टी करा, येतेंद्रिय मनोबुद्धी, मन आणि बुद्धी ताब्यात ठेवा. येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायण, आणि मोक्षपरायण व्हा, सदोदित परमेश्वराचं अध्यात्म नित्य विनिवृत्त काम असं व्हा, आणि तर मग तुम्ही मुक्त राहू शकता. म्हणजे तुम्हाला कोणी पापाला नरकाला जावं लागणार नाही. नरकाला गेले की तुम्ही पारतंत्र्यात गेले, तुम्ही कशात दुसऱ्या कोणी पापामध्ये गेले की मग त्या पापाचं फळ भोगायला गेले, तर मग तुम्ही त्या ह्याच्यात गेले, पारतंत्र्यात गेले. पण तुम्ही जर हे पाप केलेच नाही तर तुम्ही कशाला पारतंत्र्यात जाल, आणि तुम्ही कशाला पारतंत्र्य व्हाल? मग त्यामुळं जर आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला येतेंद्रिय मनोबुद्धी, मन आणि बुद्धी आपल्या ताब्यात ठेवावं लागेल, आणि मुनीर मोक्षपरायण व्हावं लागेल. मोक्षपरायण आपल्याला व्हावं लागेल. मोक्ष मिळवण्याचा आपण उद्देश आपल्या हृदयात असणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार आपण अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा निर्माण मोह झाला पाहिजे. आपण जितसंग दोषा, निर्माण मोह म्हणजे आसक्ती सुटली पाहिजे, जितसंग दोषा म्हणजे सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात आली पाहिजे. नित्य परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. विनिवृत्त कामातून विनिवृत्त झालो पाहिजेत आपण, आणि द्वंद्वाने मुक्ता, द्वंद्वातून सुखदुःखातून आपण मुक्त झालो पाहिजे. तर असा अमूढ झालेला माणूस माझ्या प्राप्तीला येतो, असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून बाबा, हे मन आणि बुद्धी ताब्यात ठेवा आणि परमेश्वराचं चिंतन करत राहा, तर तुम्ही नेहमी स्वतंत्र राहा. तर पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुख कसं मिळेल, तर सुखाचा मंत्र सांगितला, पुन्हा स्वातंत्र्याचा मंत्र सांगितला, आणि तिसरा मंत्र सांगते की शांती कशी मिळेल. माणसाला जीवनामध्ये सगळं आहे पण शांती नाही, तर काय कामाचं? मग आपल्याला शांती हवी आहे. म्हणून ते म्हणले अर्जुना, भोक्तारम येते तपस्सा सर्व लोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती उच्यते. जो माणूस ज्याला परमेश्वर समजला, मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे, सर्व दानाचा भोक्ता आहे, मी भोक्तारम येते तपस्सा आणि सर्व लोकांचा महेश्वर आहे, असं ज्या माणसाला समजलं, भोक्तारम येते तपस्सा सर्व लोक महेश्वर सुहृदम, मी सर्वांचा सुहृद आहे, सर्व भूताना ज्ञात्वा मां शांती उच्यते, असं ज्या लोकांना समजलं तर त्याला शांती मिळत असते. काय बाबा, शांती आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाची आहे.
जगामध्ये शांती असणं गरजेचं आहे. म्हणून तर लोक अनेक शांती यज्ञ करतात, पण शांती यज्ञ करून देखील शांती टिकत नाही. मग लोक एकमेकाला भांडत राहतात, एकमेकाचे खून करत राहतात, परंतु ते आपल्या कामी नाही. आपल्याला शांती हवी आहे, शांती. म्हणून शांतीचा उपाय श्रीकृष्ण महाराजांना सांगितला, आपल्याला सुखाचा मंत्र श्रीकृष्ण महाराजांना सांगितला, आणि आपल्याला स्वातंत्र्याचा मंत्र श्रीकृष्ण महाराजांना सांगितला. मायबाबू, हे 3 मंत्र तुम्ही जपले तर तुम्ही सुखी होतात, तुम्ही स्वतंत्र राहतात, आणि तुम्हाला शांती निश्चित मिळेल. तुम्हाला सुख मिळो, तुम्हाला शांती मिळो, तुम्हाला स्वातंत्र्य मिळो, अशी मी तुम्हाला आशीर्वाद देऊन अपेक्षा करतो. तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तो अपेक्षा करतो, आणि मायबाबू तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे, ह्या ग्रुप हा तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो, आणि इथंच थांबतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.